रंगभूमी रंगदैवत आणि त्या नटेश्वराला वंदन करून मुंबईची मुंबईदेवी माझ्या चिंचघर कराटे ग्रामदैवत श्री भैरवनाथ केदारनाथ महाराज आणि आई काळकाई देवीच्या ठिकाणी नतमस्तक होऊन तसेच तिसरे गावचे ग्रामदैवत आई काळकाई देवीच्या ठिकाणी नतमस्तक होऊन हो दयागावचे ग्रामदैवत आई काळेश्वरी माता यांच्या चरणावर नतमस्तक होऊन या महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजाधिराज योगीराज शिवछत्रपती शिवाजी महाराज भारतीय व्यक्ती शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे तसेच या आपल्या ठाण्यावा धर्मवीर आनंद साहेब निगे तसेच माझे स्वर्गीय भाऊ सचिनदादा मेटकर आणि अनिलदादा मेटकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून माझे गुरुवर्य शिवशाही विठोबा साळवी महाराज तसेच माझे वस्ताद कोकणरत्न पुरस्कार प्राप्त माननीय संदीपजी वामन मोरे व सचिनजी सकाराम कदम यांना शाहिरी मान्यता मुद्रा करून मी शाहीर समीर बाबा मेटकर मुक्काम पोस्ट चिंचण मेटकरवाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी माझी शाखा आहे जय हनुमान नाथ मंडळ चिंचघर मेटकरवाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी आमच्या वतीनं इथे जमलेल्या तमाम मायबाप नाच कलारसिक प्रेमींना शाहिरी मानाचा मुद्रा शाहिरी मानाचा मुद्रा शाहिरी मानाचा मुद्रा तसेच रसिक हो आज या कार्यक्रमास अनेक मान्यवर शाहीर उपस्थित आहेत माझे वस्ताद संदीपजी मोरे सचिनजी कदम आधार सर्व माझे रुपेदादा मांडवकर आमचे भाऊजी उमाजी शिंदे या मुंबईच्या रंगमंचावर ज्यांनी माझी ओळख निर्माण करून दिली ते माझे दादा प्रदीप दादा गुरव तसेच माझ्या मानलेल्या बहीण आहेत शाहीर सुवर्णदाई शिंदे या सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांना सुद्धा शाहिरी मान्यता मुद्रा सूरज खताते प्रतीक टेमकर संभाजी बिलारे मनोजदादा जाबरे आणि या कार्यक्रमासाठी या बारीसाठी ज्यांना मला मोलाची साथ लाभली असेल ते आमचे आश्चर्यदादा कदम ते सुद्धा उपस्थित आहेत त्यांना सुद्धा शाहिरी मान्यता मुद्रा सागरदादा घोड संजयदादा मोसमकर दीपक यादव अतुल कदम तसेच सुशांत मोरे अमोल कदम शिवाजी बाई हा देखील काही डोंबोलीचा ग्रुप आला आहे संपूर्ण येथे त्यांना सुद्धा शाहिरी मान्यता मुद्रा वैभव दादा साळुंके बुवा राजू धावडे बुवा वेदांत जाधव सर्वांना शाहिरी मान्यता मुद्रा करतो तसेच रसिक हो साईबाबा जीर्णोद्धार मंदिरासाठी हा कार्यक्रम लावलेला आहे त्याबद्दल जर कोणाला पावती किंवा देणगी द्यायची असेल पावती फाडायची असेल तर मंडळाकडे संपर्क साधा धन्यवाद तसेच आजच्या कार्यक्रमाचे आयोजक ओम शिवशंकर मंडळ दयाल बांसेवाडी या मंडळाचे खूप खूप आभार कारण माझ्यासारख्या छोट्या कलाकारांना त्यांनी इथे कार्यक्रम करण्याची संधी दिली त्याबद्दल मंडळाचे सर्व सभासद आता सर्वांची नावं घेत नाही कारण वेळ भरपूर झालेली आहे तर सर्वांना शाहिरी मान्यता मुद्रा करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो तसेच रसिक हो मला जे संगीतकारांची ज्या साथ झालेली आहे ढोलकी मास्टर तिथे दादा लोखंडे अभिषेक मांडवकर सुनील मेटकर कीबोर्ड मास्टर माझे मोठे बंधू माझे आधारस्तंभ बाबू दादा पॅड स्वप्नीलदादा गुरु आमचे चॉकलेट बॉय तसेच बेंजो खरंच दादा माझं भाग्य 2 बाऱ्या तुम्ही मला संगीत दिलं सतीदादा साळवी दादा खरं तुमचे खूप खूप आभार तुम्ही या कार्यक्रमासाठी मला संगीत देत आहे आणि माझा आवाज हा तुमच्यावरून पोहोचतोय ते माझे दादा एकच माझा राजू दादा आपल्या आसोळगावचे सुपुत्र आहेत त्यांना सुद्धा शाहिरी मान्यता मुद्रा करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो आ
गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदे मूल चत्वार वाचा गम पंतानंद या राघवाचा देशासाठी लढले माझे वीर जवान त्याचा आहे मला साथ अभिमान सीमेवरती लढले त्यांचे गेले हो प्राण आणि तुम्हीच आहात सैनिका आपल्या भारताची शान रसिक हो सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करून झाला आता राहिलं कोण आवाज येऊ दे आता राहिलं मुकनाक बुवा तो मुकनाक बुवा तुम्हाला सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो बरं का पण बुवा बारी सुरू होण्यापूर्वीच सांगतोय तुला अरे तुलाच करतो कारण का माहितीये तुम्हाला सांगतो हा माझा मामे भाऊ आहे म्हणजे मामे भाऊ लागतो माझा पण भाऊ इथं नाही भाऊ आपण घरात बसून खाऊ पण इथं काहीतरी रसिक कशाने काहीतरी नवीन करून जाऊ पण बुवा खरं सांगतोय आजचा पेपर तुला सोपा नाही बुवा तयारी करून आले असतील भूगोलाची गणिताची आणि इतिहासाची पण बुवा तू मला सांगायचं येऊन आज तुला कोणता पेपर बुवा तू सोडवणार असते तू सांगायचं मला बाहेर देऊन बुवा आता भूगोल विषय भूगोल म्हणजे कोण ज्यांचा विषय खोल ते माझे सचिन बुवा सोडे बुवाने बरेच बाऱ्या केल्या बुवा चांगली सोडपडून काढलेली आहे आणि गणित ज्यांची वजाबाकी बेरीज भागाकार ज्यांना बरोबर टायमात करता येतो ते माझे संदीप बुवा आणि इतिहास म्हणजे कोण ज्यांची कीर्ती साता समुद्र पार आहे ज्यांचा आवाज सप्तसुराने भरलेला आहे ते माझे राजेदादा निकम त्यांच्यासोबत सुद्धा बुवांच्या बाऱ्या झालेल्या आहेत बुवा पण खरं सांगतो बुवा आजचा पेपर सोपा नाही बुवा तोपर्यंत बुवा स्तवनाला सुरुवात करतोय म्हणून रसिकांनो स्तवन सुरू करण्यापूर्वी सांगतो हॅलो 2 दिवसाने आपल्या देशाचा 77वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत त्या निमित्ताने स्तवन माझ्या देशावरून आहे कारण आपल्या देशाचा खरा करता रक्षण करता कोण असेल तर तो माझा सैनिक राजा म्हणून त्या सैनिक राजासाठी 2 शब्द म्हणून काय म्हणतो गान सम्राट तू प्रधाना शिंदेशाही पर तू नयावे म्हणून काय म्हणतो बघा धन्य वीर ते जवान माझ्या भारताची शान धन्य वीर ते जवान माझ्या भारताची शान तुमच्यामुळेच आपला हा भारत महान माझ्या लाडक्या वीर सैनिका माझ्या लाडक्या वीर सैनिका आम्हा वाटे तुझा अभिमान
धन्यवीर ते जवान माझ्या भारताची शान तुमच्यामुळेच आपला हा भारत महान माझ्या लाडक्या वीर सैनिका माझ्या लाडक्या वीर सैनिका वाटे आम्हा तुझा अभिमान माझ्या लाडक्या वीर सैनिका वाटे आम्हा तुझा अभिमान लाडक्या वीर सैनिका वाटे आम्हा अभिमान लाडक्या वीर सैनिका वाटे आम्हा अभिमान छातीवरती झेलले तू तोफांचे गोळे मागे नाही सरले त्यांना सामोरे गेले मागे नाही सरले त्यांना सामोरे गेले मागे नाही सरले त्यांना सामोरे गेले छातीवरती झेलले तू तोफांचे गोळे मागे नाही सरले त्यांना सामोरे गेले मागे नाही सरले त्यांना सामोरे गेले मागे नाही सरले त्यांना सामोरे गेले आज पहिला तुमचा मान तुम्हा करतो मी प्रणाम आज पहिला तुमचा मान तुम्हा करतो मी प्रणाम या भारत मातेसाठी दिलेत प्राण माझ्या लाडक्या वीर सैनिका माझ्या लाडक्या वीर सैनिका वाटे आम्हा तुझा अभिमान माझ्या लाडक्या वीर सैनिका वाटे आम्हा तुझा अभिमान लाडक्या वीर सैनिका वाटे आम्हा अभिमान माझ्या लाडक्या वीर सैनिका वाटे आम्हाला तुझा अभिमान सणासुदी वाट बघती बाबा आणि आई लेक माझा अजून का आलेला नाही लेक माझा अजून आलेला नाही लेक माझा अजून आलेला नाही बघा असा हा सैनिक आपल्या देशाचा सांगू शकत नाही एका गणपतीला सण येतोय पण तो सैनिक आपल्या घरी पोहोचेल की नाही त्याची शंका किंवा भीती आपल्या आई वडिलांच्या मनामध्ये असते म्हणून काय म्हणते बघा सणासुदी वाट बघती बाबा आणि आई लेक माझा अजून का आलेला नाही लेक माझा अजून आलेला नाही लेक माझा अजून आलेला नाही माझे डोळे ते भरून किती घेऊ समजावून माझे डोळे ते भरून किती घेऊ समजावून लढता लढता आले त्याला वीरा मरण माझ्या लाडक्या वीर सैनिका
जय हनुमाननाथ मंडळ सिंगर मेटकर वाडीचा विजय असो 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 छत्रपती शिवाजी महाराज जागे वारे गणपती बाप्पा मोरया या कार्यासाठी सुनील कदम तसेच नितीदादा लोखंडे उपस्थित आहेत त्यांना शाहिरी मानाचा मुजरा एकनाथजी बातम सुद्धा उपस्थित आहेत त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा तसेच छोटी मंडळी आहे अरे बाबा तसेच आजच्या कार्यक्रमात आमचे संभाजीदादा मेटकर खरंच दादा खूप आजारी आहेत तरी पण या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि रसिक हो आता गाण्याला सुरुवात करतो पण त्यापूर्वी गणपतीचा सण म्हटलं की सर्वजण गावाला जातात मग माझा फेमस डायलॉग आहे एक हा तिकिटा बिकिटा काढली पण नाही गणपतीचा सण म्हटलं का खरंच प्रत्येकाच्या मनामध्ये एक हर्ष उल्हास असतो म्हणून काय म्हणतोय बघा बघा एक वर्षाने गौरीचा गण घरी येणार त्याच्या आगमनाने सारी धरती फुलणार गणाला पाहून साऱ्यांचा चेहरा खुलणार आणि थाटामाटाने बाप्पा तुझे स्वागत होणार गण जरा वेगळ्या विषयावरती आहे प्रथमतः तुम्हाला गण गाऊन दाखवतो नंतर मग गाण्याचे विश्लेषण करूया आमचे मित्र वेदांत जाधव यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले नाथमध्ये त्यांचा आभारी आहे तसेच गणाची पहिली चाल ऐकवतो यार बदलना जाना मौसम की तरह म्हणून काय म्हणतो बघा पावसाच्या झेलून अंगावरी पावसाच्या या सरी झेलून अंगावरी इरला माझ्या आईच्या डोईवरी इरला माहिती नाही इरला आता इरल्याची जागा मेन कापड घेतला पण आमच्या आयक इरला हाय आमच्या खोपीमध्ये ठेवलेला हा इरला तर रसिक हो मी कुणबी माझे आई बाबा शेतकरी तुरवणे बुवा कुणबी मुकुला बुवा कुणबी त्यांचे आई वडील शेतकरी आजच्या कार्यक्रमाचे आयोजक दयाळगावचे भनसेवाडीचे सर्व ग्रामस्थ ते सुद्धा कुणबी ते सुद्धा शेतकरी म्हणून हा विषय शेतकऱ्याचा विषय रसिक हो मी तुमच्यासाठी आणलेला आहे कारण जसं तुम्ही झोपता ना देवाचे आभार मानतात ना तसेच माझ्या शेतकरी राजाचे आभार माना कारण शेतकऱ्यामुळे कोणीच रात्रीचा उपाशी झोपत नाही शेतकरी हा आपला देशाचा खरा कणा आहे म्हणून या गणातून माझ्या आई वडिलांना किंवा तुमच्या आई वडिलांना काय वाटतंय तर या गणातून मी तुम्हाला सांगतो जरा लक्ष असू द्या जरा वाजवलं का जरा गण पूर्ण ऐकू द्या पावसाच्या या सरी झेलून अंगावरी
इरला माझ्या आयेच्या डोईवरी इरला माझ्या आयेच्या डोईवरी बाप माझा शेतकरी गणपती आणतो घरी खाऊन मीठा आणि भाकरी गणा तुझी करतो चाकरी शेतकरी गणपती आणतो घरी खाऊन मीठा आणि भाकरी गणा तुझी करतो चाकरी माझा शेतकरी पावसाच्या या सरी येऊन अंगावरी पावसाच्या या सरी येऊन अंगावरी इरा माझ्या गणपती सणाला गणपती सणाला गणपती सणाला भाऊ राजाची बहीण लढवी येईल माहेर पणाला येईल माहेर पणाला येईल माहेर पणाला भोगणी मधला बाप तो माझा आणेल घरी तो गणाला गणाला तो गणाला खास उतरते आहे माऊली तुझ्याच आगमनाला तुझ्याच आगमनाला तुझ्याच आगमनाला धूपदीप कापूर आरतीला दरवड धूपदीप कापूर आरतीला दरवड फाटका हो अंगतला त्याच्या असला दरी बाप माझा शेतकरी गणपती आणतो घरी खाऊ चटणी आणि भाकरी गणा तुझी करतो चाकरी बाप माझा शेतकरी गणपती आणतो घरी खाऊ भाकरी गणा करतो चाकरी तू सुख करता तू दुःख हरता भक्तांचा तू कैवारी भक्तांचा तू कैवारी भक्तांचा तू कैवारी उंदरावर बैसून देवा निघाली का तुझी स्वारी निघाली का तुझी स्वारी निघाली का तुझी स्वारी तू सुख करता तू दुःख हरता भक्तांचा तू कैवारी भक्तांचा तू कैवारी भक्तांचा तू कैवारी देवा निघाली का तुझी स्वारी निघाली का तुझी स्वारी निघाली का तुझी स्वारी सुख दानो नगे मनीचे दानो नगे सुख घेऊ नये मनीचे दानो नगे शाही सामीर गीत गातो तुझे या सत्वरी बाप माझा शेतकरी गणपती आणतो घरी खाऊन मीठा आणि भाकरी गणा तुझी करतो चाकरी बाप माझा शेतकरी गणपती आणतो घरी खाऊन मीठा भाकरी गणा करतो पावसाच्या या सरी येऊन अंगावरी पावसाच्या या सरी येऊन अंगावरी इरला माझ्या आयेच्या डोईवरी
धन्यवाद. रसिक हो, स्तवन झालेलं आहे, गण सुद्धा झालेला आहे. तर ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता ती गवळण. तत्पूर्वी शाहीर सचिनजी कदम माझे वस्ताद आले, त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा. दोन्ही शाहीर अमोल दैत आलेला आहे, त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा. तसेच शक्तिवाले शाहीर राजन खैर, शक्तिवाले शाहीर राजन खैर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले, नाचवंतांचा आभारी आहे. निलेश गोताड भांडू मेवणे आहेत, 100 रुपयाचं धन्यवाद पारितोषिक आले, नाचवंतांचा आभारी आहे. तर रसिक हो, स्तवन झालं, गण झालं, आता काय? आता गवळण. मग तुम्हाला गवळण कशी हवी? श्रावण महिना आहे तर पण रसिक हो, श्रावण जरी महिना असला ना तरी गवळण जशी पाहिजे तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे तुमच्या अपेक्षाप्रमाणेच होणार. पण आजचा काय ना पण जरा नटकट आहे का नाही? फक्त नटकटच नाही, जरासा डांबरट पण आहे आणि जरासा कुठं कुठं भाजलेला पण आहे आणि जरासा माजलेला पण आहे. पण या कानाला शोभेल अशीच बुवा आज तुम्हाला गवळण घेऊन आलोय. आणि गवळण बुवाला जरा झोपेल अशीच हवी ना, नाहीतर काय? नाहीतर मग मला काय दुसऱ्या बारीत काय बुवा बोलच नाही, मग मला बारी करायला मजा येणार नाही, तुम्ही पण काय तुम्हाला पण मजा येणार नाही. जरा बुवा तापलं पाहिजे, बरोबर ना? आणि बुवा जर गवळण समजून घेतली, बुवा पहिलंच सांगतोय मग बुवा, गवळण जर समजून घेतलीत ना तर गवळण प्रेमाची, नाहीतर मग शिरा वाकड्या. मग मी पण काय कमी नाही. सचिन बुवा आणि संदीप बुवाचा शिष्य आहे बुवा, तुम्हाला माहिती असेलच कसे डाग देतात ते दोघेजण, त्यांच्याकडूनच मी शिकलेलो आहे. म्हणून बुवा स्वतःची लेखणी आहे बुवा. आणि तुम्ही पण आता वही पेन बाहेर काय काढला असेलच, लिवा आणि फुसफुस पुसा. पण लिहताना पाहिजे त्याला चष्मा घाला, नाही बुवाला चष्मा आहे ना, नाही तर हिकडचा शब्द तिकडं व्हायचा. हा बुवा काय पण बोलतील. म्हणून रसिक हो, तरी गवळण तरी डबल मिनिंग नाहीच आहे, प्रेमाचीच आहे. पण इथे माझ्या माय माऊली बसलेल्या आहेत, त्यांचं भाग लागूनच मी गवळण गाणार आहे. म्हणून काय म्हणतोय बघा, अरे खोटं बोलून किती बोलशील खोट्या, खोटं बोलून किती बोलशील खोट्या, नको समारू दुकान बळाया मोठ्या, किती रागाने बघशील अरे आपण पोट्या, मग तुझ्या चेचून टाकते 2 काळ्या काळ्या गोट्या. आता गोट्यांचा अर्थ बुवाला समज असेल, कारण बुवाला माहिती आहे कशाबद्दल बोलतोय ते. म्हणून गण झालेला आहे. आता गवळण आहे का, गवळणची चाल फसर तुम्हाला ऐकवतो. काय म्हणतोय बघा, चांदण अहो चांदण झाली रा एक विरेची पाहत होते वाट. म्हणून काय म्हणतो बघा मुकना बुवा, जरा गवळणीकडे लक्ष असू द्या. जर का माठाला जर का माठाला माझ्या तू पाडशील भोग. आता बुवा भोग म्हणजे तुम्हाला समजलं असेल, माठाला जे दगड घेऊन तू भोग पडतोस ना ते. नाही तर बुवाला सवय आहे की एवढाचा विषय पकडायचा आणि एवढा मोठा करायचा. आम्ही बुवांच्या बाऱ्या बघतल्या, बुवांची माझी पहिलीच भेट आहे. पण बुवाला माहिती असेल आमचे वस्ताद कसे आहे, ते वस्तादाकडून शिकवण आहे मला बुवा. म्हणून काय म्हणतो बघा, जर का माठाला माझ्या तू पाडशील भोग, काना फोडून टाकीन तुझं रे मी मुकना.
मुकनाक म्हणजे बुवा, मुकनाक तुमचं आडनाव आहे म्हणून तुम्हाला बोलत नाही. मुकनाक म्हणजे मुख म्हणजे तोंड आणि नाक म्हणजे नाक. हे म्हणजे असा सपाटा पाडून जर माझ्या माठाला भोग पाडलास ना तर तुझ्या तोंडावर असा मार फटका. तो विषय आहे बुवा. बाकी विषय मला काय वाटत नाही. तुम्हाला लागेल असा लागला तर लागला तर मला काय फरक पडत नाही. तू सकाळची दिवा गाडी पकड आणि जा बाबा गावाला. म्हणून काय म्हणतो बघा, जर का माठाला माझ्या तू पाडशील भोग, जर का माठाला माझ्या तू पाडशील भोग, काना फोडून टाकेन तुझं रे मी मुकनाक, काना फोडून टाकेन तुझं रे मी मुकनाक. जर का माठाला माझ्या तू पाडशील भोग, जर का माठाला माझ्या तू पाडशील भोग, काना फोडून टाकेन तुझं रे मुकनाक, काना फोडून टाकेन तुझं रे मुकनाक. पडतो माझ्या गळी, समजू नको मला साधी गोळी, समजू नको मला साधी गोळी, समजू नको मला साधी गोळी. नेहमीच मला साधी गोळी समजतो हा, पण त्याला माहिती नाही मी एक स्त्री आहे, माझ्या अंगात 36 नखरे आहे. म्हणून का ना काय म्हणतो बघा, हा नेहमीच पडतो तो माझ्या गळी, समजू नको मला साधी गोळी, समजू नको मला साधी गोळी, समजू नको मला साधी गोळी. दुधाची चोरी माझ्या केली, चोरायची सवय नाही गेली, चोरायची सवय नाही गेली, चोरायची सवय नाही गेली. माझं चोरलेलं माझं ते देऊन टाक, माझं चोरलेलं माझं ते देऊन टाक. काना फोडून टाकीन तुझं रे ते मुकनाक, काना फोडून टाकीन तुझं रे ते मुकनाक, फोडून टाकीन तुझं रे ते मुकनाक, काना फोडून टाकीन तुझं रे ते मुकनाक. बरोबरी नियत तुझी रे नाही बरी, नियत तुझी नाही बरी, नियत तुझी नाही बरी. असा कसा तू नंदहरी चोऱ्या करतोस घरोघरी, तू करतोस घरोघरी, चोऱ्या तू करतोस घरोघरी. ढवळ्या तू पिऊन जातोस ताक, दिवसा ढवळ्या तू पिऊन जातोस ताक. काना फोडून टाकेन तुझं रे ते मुकनाक, काना फोडून टाकेन तुझं रे ते मुकनाक, फोडून टाकेन तुझं रे ते मुकनाक, काना फोडून टाकेन तुझं रे ते मुकनाक. जर का माठाला माझ्या तू पाडशील भोग, जर का माठाला माझ्या तू पाडशील भोग, काना फोडून टाकेन तुझं रे ते मुकनाक, काना फोडून टाकेन तुझं रे ते मुकनाक, काना फोडून टाकेन तुझं रे ते मुकनाक, काना फोडून टाकेन तुझं रे ते मुकनाक. रसिक हो, रसिक हो, शाहीर संदीप मोरे व अनिल गलाटे दिनांक 18 ऑगस्ट जिवाला हॉल येथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर त्या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहायचे. धन्यवाद. तसेच साईशा गौरी प्रदीप गुरु यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आले, नाचपणे त्यांचा आभारी आहे. तसेच संदीप मोरे यांचे शिष्य मितेश जोशी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच संदीप तानाजी मेहकर यांच्याकडून 151 रुपयाचं पारितोषिक आहे, नाचपणे त्यांचा आभारी आहे. आणि शिंदे गौरीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले, नाचपणे त्यांचा आभारी आहे. राजवीर मेटकर यांच्याकडून त्याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बालू शिगवण यांच्याकडून 30 गावातून बक्षीस आला. या बुवा तुमच्याच गावातून बक्षीस आले, लक्ष असू द्या. तर रसिकभाऊ वेळ झालेला आहे म्हणून काय म्हणतो बघा, तर माझे प्रतिस्पर्धी शाहीर मुकनाक बुवांना आजच्या माझ्या बारीचा प्रश्न आहे. बुवा लक्ष द्या. ऋषी पूर्वजांचा मोठा आवडता देव, सुखकर्ता दुःखहर्ता व विघ्न निवारिता आणि 10 बहिणींचा पुत्र, त्या देवाचे नाव व बहिणींची नावं सांगा. टीप अशी आहे की शंकर पार्वती गणपती हे सोडून सांगा बुवा. धन्यवाद. तसेच रुपेश धामणे उपशाखा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना विराट फुलपाडा विभाग यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच आता जास्त वेळ नाही घेता
पदाला सुरुवात करतोय. बुवा, जर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर माहिती नसेल तर प्रश्नाचं उत्तर नाही म्हणून सांगा, आणि जर चुकीचं काय उत्तर दिलं बुवा तर तुम्हाला मी काय सोडणार नाही बुवा. उत्तर ग्रंथाचा पुरावा असेल तरच द्या बुवा. म्हणून वेळ झाला हे पद गातो, लक्ष असू द्या. सुरुवातच करतो. अहो आवड मला ज्याची मी त्यालाच आणले, अगं तुझ्या गवल्याला आता मी मानले. प्रश्न विचारला या सभारणात, उत्तर द्या तुम्ही मला या जनात. प्रश्न विचारला या सभारणात, उत्तर द्या तुम्ही मला या जनात. करू नका बुवा फजिती तुम्ही, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. काय होईल ते होऊ द्या, काय होईल ते होऊ द्या, बारी खासून जाऊ द्या. काय होईल ते होऊ द्या, बारी घासून जाऊ द्या. काय होईल ते होऊ द्या, बारी घासून जाऊ द्या. काय होईल ते होऊ द्या, बारी घासून जाऊ द्या. काय होईल ते होऊ द्या, बारी घासून जाऊ द्या. काय होईल ते होऊ द्या, बारी घासून जाऊ द्या. भाऊ, मुंबई म्हटलं तर वेळेचं बंधन आलं, त्यामुळे अजून माझ्याकडे 3 मिनिटं शिल्लक आहेत. त्या 3 मिनिटांमध्ये मी एक छोटंसं मंडळाचं गीत सादर करतो, लक्ष असू द्या. अरे रेकॉर्ड ब्रेक केलंय त्यानं, अरे हा पानफुलच्या गुन्ह्यात. ओम शिवशंकर ग्रामस्थ मंडळ, ओम शिवशंकर ग्रामस्थ मंडळ, अहो फेमस आहे साऱ्या गावात. ओम शिवशंकर ग्रामस्थ मंडळ फेमस आहे साऱ्या गावात. दम हाय बघा त्यांच्या हो नावात. दम म्हणून एवढा हाऊसफुल झाला कार्यक्रम, बहुतेक 90% फुल आहे. दम हाय बघा त्यांच्या हो नावात, चर्चा चालेल खेड तालुक्यात. दम हाय बघा त्यांच्या हो नावात, चर्चा चालेल खेड तालुक्यात. त्यांच्या हो नावात, ओम शिवशंकर ग्रामस्थ मंडळ फेमस आहे साऱ्या गावात. ओम शिवशंकर ग्रामस्थ मंडळ फेमस आहे साऱ्या गावात. दम हाय बघा त्यांच्या हो नावात, खेळ तालुक्यात. दम हाय बघा त्यांच्या हो नावात, खेळ तालुक्यात. तसंच रसिक हो, शिवान जंगम गौरी जंगम याचकडून नाचाच्या छोट्या बालका असतात. 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तसेच अर्णवी राणी प्रेक्षा मेटकर, समीक्षा मेटकर पूर्वा चिनकटे यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक आहे. नाचवून त्यांचा आभार आहे. तसेच आमचे भाऊजी उमाजी शिंदे, आमचे आदर्श सरपंच, त्यांच्याकडून 200 रुपयाचं भरघोस असं पारितोषिक आहे. नाचवून त्यांचा आभार आहे. धन्यवाद. नरेश भानसे आमचे मित्र, त्यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. रसिक हो, जसं मला सहकार्य केलं पहिल्या तसंच बुवाला सुद्धा सहकार्य केलं. माझी पहिली फेरी संपवतो, पण बुवाना एकच सांगणार, बुवा तुला काय पहिल्या वेळेस मी जास्त बोललो नाही, मग एवढाच बोललो, एवढा जिकडं कुठं असेल तिकडं. जर पहिली बारी तू व्यवस्थित नाही केलीस तर बुवा हातभर तुझी काढण्यावर लक्षात ठेव बुवा. आणि माझी पहिली बारी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.